हाय. हॅलो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीचा सन 2026चा मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा ची आजची झालेली प्रश्नपत्रिका व त्याचे संभाव्य उत्तरे. चला तर मग सर्वात आधी आपण सूचना पाहूया. प्रश्नपत्रिका फक्त मराठी माध्यमातून परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी परीक्षार्थीने आपल्या परीक्षा माध्यमाची खात्री करून योग्य व अचूक प्रश्नपत्रिका मिळेल याची काळजी घ्यावी. पर्यवेक्षकाकडून याबाबत पडताळणी करावी. म्हणजेच परीक्षा आपल्याच माध्यमाची म्हणजे मराठी किंवा सेमी माध्यमाची आहे का हे चेक करावे. तसेच त्यावर आपले नाव, इयत्ता हे सर्व प्रिंटेडच येत असते. प्रश्नपत्रिकेत मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे एकत्रित 75 प्रश्न 150 गुणांसाठी आहेत. म्हणजेच 2 गुणांना 1 प्रश्न. प्रश्नपत्रिकेत 8 पानांची असून प्रत्येक पानावर पान क्रमांक दिला आहे. विद्यार्थ्याने प्रत्येक पानावरील प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तरपत्रिकेतील प्रश्न क्रमांकासमोर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनचाच वापर करावा. म्हणजे दुसरा कोणताही पेन वापरू नये. जेल पेन तर अजिबात वापरू नये आणि लाल रंगाचाही पेन नसावा. उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टेपल करू नये व खाडाखोड करू नये. तसंच चुरगळूही नये आणि पाणी पिताना योग्य ती दक्षता घ्यावी जेणेकरून पाणी आपल्या उत्तरपत्रिकेवर सांडणार नाही. एकापेक्षा अधिक रंगवलेले वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत. आपल्याला एकच वर्तुळ रंगवायचं आहे. अधिक वर्तुळे रंगवली तर आपल्याला त्याचे गुणदान होणार नाही. चला तर मग करूया सुरुवात. विभाग पहिला आहे मराठी. त्यासाठी प्रश्न आहेत 15 आणि गुण असणार आहेत 30. प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? पहा, खाली एक वाक्य दिलेलं आहे, मी ते वाचते. त्यात किती विरामचिन्हे वापरलेली आहेत ते आपण पाहूया. कबीर त्याच्या मित्रांना म्हणाला, चला आपण सायकल शर्यत लावूया. सांग बरं किती विरामचिन्हे आहेत? 3. कोणकोणती आहेत ती? स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, फुल स्टॉप. अगदी बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 3, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न दुसरा आहे, स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तींसाठी वापरतात? ऑप्शन आहेत 1. जवाहरलाल नेहरू, 2. विनायक दामोदर सावरकर, 3. मोहनदास करमचंद गांधी आणि 4. बाळ गंगाधर टिळक. विनायक दामोदर सावरकर. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 2, सावरकरांनाच आपण स्वातंत्र्यवीर हे संबोधन वापरत असतो. जवाहरलाल नेहरूंना काय म्हणतात? जवाहरलाल नेहरूंना चाचा पंडित. अच्छा. मोहनदास करमचंद गांधी यांना काय संबोधन आहे? महात्मा. आणि बाळ गंगाधर टिळक? लोकमान्य. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील क्रियापद शोधा. आपल्याला क्रिया दर्शवणारा शब्द शोधायचा आहे. वाक्य आहे, गोष्ट आहे फार पूर्वीची. ऑप्शन्स आहेत 1 नंबर गोष्ट, 2 फार, 3 आहे, 4 पूर्वीची. कोणतं आहे क्रियापद? आहे. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा. आपल्याला सोबत एक चित्र दिलेलं आहे. कोणता प्राणी आहे बाळा तो? गाय. व्हेरी गुड. त्या प्राण्याचा पिल्लूदर्शक शब्द व निवारा अनुक्रमे कोणता? ऑप्शन क्रमांक 1 आहे वासरू, गोठा, 2 वासरू, अंबारखाना, 3 शिंगरू, पागा, 4 रेडकू, गोठा. काय असेल? वासरू, गोठा. व्हेरी गुड. गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात आणि गायीचा निवारा गोठा आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 5. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून म्हण पूर्ण करा. एक म्हण दिलेली आहे, न करत्याचा वार शनिवार. व्हेरी गुड. ऑप्शन्स होते इथं रविवार, शुक्रवार, बुधवार, शनिवार. पण या म्हणीला पूर्ण करण्यासाठी आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 घ्यावा लागेल. म्हणजेच न करत्याचा वार शनिवार. चला पुढे जाऊया आपण.
प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना आहे. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. इथे एक कविता दिलेली आहे, आपल्याला ती वाचायची आहे आणि 6 ते 8 हे प्रश्न सोडवायचे आहे. थेंबातून आला ओला आनंद, कण निकण झाला धुंद. थेंबातून आला रेशीम झुला, झुळूक येता मनात झुलला. थेंबातून आला कोवळा श्वास, मोकळ्या रानाला हिरवा ध्यास. थेंबातून आला कोण चित्रकार, आनंद बन झाले रंगाकार. कवी आहेत प्रवीण दवणे. चला प्रश्न पाहूया आपण. थेंबातून कोण आले नाही? ऑप्शन आहे रेशीम झुला, कोवळा श्वास, ओला आनंद आणि इंद्रधनुचा आकार. इंद्रधनुचा आकार. व्हेरी गुड. हे सर्व थेंबातून आलेले आहेत. कवितेत त्याचं वर्णन आलेलं आहे, पण इंद्रधनुचं वर्णन आलेलं नाही. पुढे पाहूया. आनंद बन कशामुळे रंगीत झाले? मोकळ्या रानाने श्वास घेतल्यामुळे, थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे, कण निकण धुंद झाल्यामुळे, रेशीम झुला झुलल्यामुळे. ऑप्शन नंबर 2 थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे. शब्बास, बरोबर आहे. थेंबातून आलेल्या चित्रकारामुळेच आनंदबन रंगीत झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी पुल्लिंगी नामाचा पर्याय निवडा. ऑप्शन्स आहेत कैरी, काकडी, कंगवा, कढई. काय आहे बाळाचं उत्तर? कंगवा. व्हेरी गुड. कारण आपण पुल्लिंगी म्हटल्यावर तो, जसे ती कैरी, ती काकडी, ती कढई, पण कंगव्याला काय लागतं? तो. व्हेरी गुड. म्हणूनच ऑप्शन क्रमांक 3 कंगवा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढील शब्द समूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायातून शोधा. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा. ऑप्शन्स आहेत कृतज्ञ, अमर, कृतघ्न, राजमान्य. कृतघ्न. व्हेरी गुड. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतघ्न आणि दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा म्हणजेच कृतज्ञ. पुढचा प्रश्न पाहूया. आपलं ऑप्शन क्रमांक 9चं उत्तर आहे 3. 10. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. ऑप्शन्स आहेत अद्री, पुष्प, कुसुम, तटिनी. खाली दिलेला आहे फक्त अ आणि ड योग्य, फक्त अ आणि क योग्य, फक्त ब आणि ड योग्य, फक्त ब आणि क योग्य. काय असेल बरं उत्तर? पुष्प, कुसुम. म्हणजेच फक्त ब आणि क योग्य. व्हेरी गुड. बरोबर आहे. फक्त ब आणि क योग्य आहे. सोबत दिलेल्या आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. 11वा प्रश्न आहे. आपल्याला एक आकृतीत दिलेला एक वाक्प्रचार आहे, तो आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचं आपल्याला अर्थ पण शोधायचा आहे. अगोदर आपण वाक्प्रचार शोधूया. काय आहे शब्द? कार, र, क, स, ट, स, क, ट, ने. कोणता वाक्प्रचार तयार होतोय? काटकसर करणे. व्हेरी गुड. काटकसर करणे हा वाक्प्रचार तयार होत आहे आणि त्याचा अर्थ आहे बचत करणे. ऑप्शन क्रमांक 1 काटकसर करणे म्हणजे बचत करणे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील शब्द गटातील एक वचनी शब्दाचा पर्याय शोधा. इथे 4 ऑप्शन्स आहेत. 1 नंबरचा आहे खराटे, 2 ताटे, 3 घरटे, 4 बटाटे. कोणतं ऑप्शन आहे? घरटे. घरटे. व्हेरी गुड. खराटा, खराटे, ताट, ताटे आणि घरटे हे एक वचनी शब्द आहे. अनेक वचनी शब्द होतं घरटी. तसंच बटाटे हे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन होतं बटाटा. म्हणजेच घरटे हे एक वचनी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 13वा पाहूया आपण. पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? पहा, इथं दिलेले आहेत ऑप्शन शब्द दिलेले आहेत. लसूण, सनई, होडी, विमान, गुळ. किती शब्द आहेत या यादीत एकूण शुद्ध शब्द? किती शब्द आहेत शुद्ध? 3. कोणकोणते आहेत ते? होडी, विमान, गुळ. आणि अशुद्ध शब्द आहेत लसूण आणि सनई. लसूण मध्ये सला दुसरा उकार हवा होता आणि सनई मध्ये नळाचा हवा होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 व 15.
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. पहा, 2 वाक्य दिलेले आहेत. टिंबटिंब हा फळांचा राजा आहे. कलिंगड, आंबा, गाजर, अननस. आंबा. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे. त्यापासून मुरंबा, टिंबटिंब, पन्हे व आमचूर बनवतात. ऑप्शन क्रमांक 1 आहे श्रीखंड, 2 हलवा, 3 मोहर, 4 लोणचे. काय बनवतात? लोणचे. लोणचे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. चला, आता आपला गणित विभाग सुरू होत आहे. यामध्ये प्रश्न असणार आहेत 25 आणि गुण असणार आहेत 50. प्रश्न क्रमांक 16 आहे. 1 ते 100 या संख्यांदरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? ऑप्शन आहे 1 11, 2 10, 3 9, 4 8. 9. ऑप्शन क्रमांक 3 9. एकक आणि दशक स्थानी सेम अंक म्हणजेच 11, 22, 33 हे एकूण संख्या 9 आहेत. पुढचा प्रश्न आहे. 200 पैसे बरोबर किती रुपये? 2. अगदी बरोबर. 200 पैसे म्हणजेच 2 रुपये. 1 रुपया बरोबर 100 पैसे. पुढचा प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. इष्टिका चितीला एकूण टिंब पृष्ठे असतात. ऑप्शन आहेत 12, 6, 8, 4. 12. ऑप्शन क्रमांक 2. आपल्याला पृष्ठे विचारलेत. किती आहेत इष्टिका चितीला एकूण पृष्ठे? 6 असतात. ऑप्शन क्रमांक 2. 1 शतक या संख्येपेक्षा 2 ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? ऑप्शन आहे 1 98, 2 8, 3 100, 4 97. 98. शब्बाश. 1 शतक म्हणजे 100. 100 मधून 2 गेले म्हणजे 98. व्हेरी गुड. खालील आकृती संबंधी योग्य विधान कोणते? नंबर 1 3 शिरोबिंदू असतात. नंबर 2 3 कोण असतात. नंबर 3 3 बाजू असतात. आणि चौथा ऑप्शन आहे सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय बरोबर. व्हेरी गुड. ही आकृती दिलेली आहे त्रिकोणाची. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 कोण आणि 3 बाजू असतात. म्हणूनच ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न आहे 21वा. सोबतच्या आकृतीतील संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. अगदी सोपा प्रश्न आहे. कोणता ऑप्शन असणार आहे? 3. ऑप्शन क्रमांक 3. 70 अधिक 2 म्हणजेच 72. ऑप्शन क्रमांक 3. पहा, पुढचा प्रश्न हा दिनदर्शिकेवर आधारित आहे. सन 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात 16 मे रोजी कोणता वार असेल? ऑप्शन्स आहेत शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार. शनिवार. व्हेरी गुड. 1 मेला शुक्रवार आहे, तर मग अजून त्यामध्ये आठवड्याचे 7 वार मिळवले म्हणजे 8 तारखेला पण शुक्रवार, पुन्हा 7 दिवस मिळवले म्हणजे 15 तारखेला शुक्रवार, आणि आपल्याला 16 मे विचारलेला आहे म्हणजे 16 मेला शनिवार असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण 23वा. म अधिक म अधिक म अधिक म बरोबर 40. तर म बरोबर किती? 1 नंबर आहे 20, 2 नंबर 40, 3 0, 4 10. 4 नंबर 10. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 40 म्हणजेच म बरोबर 10. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या विचारलेली आहे, सम नाही विचारली. ऑप्शन्स आहेत 96, 2 69, 3 86, 4 68. 96. व्हेरी गुड. 96 ही संख्या सर्वात मोठी आहे. 25वा प्रश्न आहे. शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधा. ऑप्शन 1 आहे शंकू, 2 इष्टिका चिती, 3 दंडगोल आणि 4 गोल. दंडगोल. दंडगोल. ऑप्शन क्रमांक 3. 26वा प्रश्न आहे. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. ए ए बी बी सी सी डी डी. ए ए बी बी क्वेश्चन मार्क डी डी. काय येईल उत्तर? सी सी. व्हेरी गुड. इथं एक आपल्याला आकृतीबंध दिलेला आहे, त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 टाकल्यावर तो आकृतीबंध पूर्ण होणार आहे. प्रश्न आहे पुढचा 27वा. 7, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता?
सांगा बरं 7 व 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या 37 संख्या तयार होईल. मग 37 मधलं एकक स्थानी काय येईल? 7. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 28वा. खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार कर. मिलिंद जवळ 13 पुस्तके, कबीर जवळ 9 पुस्तके, बेरीज. आपल्याला इथं एक बेरीजचं उदाहरण तयार करायचं आहे. कबीर जवळ मिलिंद पेक्षा किती पुस्तके कमी आहेत? हा आहे ऑप्शन क्रमांक 1. नंबर 2, मिलिंद जवळ कबीर पेक्षा किती पुस्तके जास्त आहेत? नंबर 3, मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या किती? 4 नंबर, सर्वात जास्त पुस्तके कोणाजवळ आहेत? कोणतं बेरजेचं उदाहरण आहे? कोणतं बेरजेचं उदाहरण आहे? मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या किती? हा, आपल्याला बेरीज विचारलेली ना, म्हणूनच आपण त्या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या काढणार आहोत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न 29. 20 अधिक 30 बरोबर किती? एक ऑप्शन आहे 50 दशक, 2 50 एकक, 3 5 दशक. कोणतं ऑप्शन बरोबर आहे? सांगा. 3. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ब आणि क योग्य आहे. म्हणजेच 50 एकक म्हणजेच 50 आणि 5 दशक म्हणजे पण 50 हे बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 10 गुणिले 10 बरोबर किती? एक आहे 10 दशक, 2 आहे 1 शतक, 3 आहे 100 एकक आणि प्रश्न क्रमांक 4 आहे पर्याय क्रमांक 4 आहे सर्व पर्याय बरोबर. काय आहे उत्तर? सर्व पर्याय बरोबर. हा, 10 गुणिले 10 म्हणजेच 10 दशक म्हणजे 100, 1 शतक म्हणजे पण 100 आणि 100 एकक म्हणजे पण 100. पुढचा प्रश्न आहे 31वा. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत? आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि वर्तुळ किती आहे ते आपल्याला मोजून सांगायचं आहे. ऑप्शन आहे 1 6, 2 5, 3 4, 4 7. किती आहेत वर्तुळे सांग बरे? 6 बरोबर आहे का? सगळ्यात आधी मोठा वर्तुळ, त्यानंतर त्याच्या डोळ्याचे 2 वर्तुळ, 3 झाले, कानातले 2 वर्तुळ, 4 झाले आणि मानेतलं 1 वर्तुळ, 3 आणि 2 5 आणि 1 6 वर्तुळ आहेत. बरोबर आहे. प्रश्न 32. खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 आहे 20 30 40, 2 आहे 77 7 17, 3 आहे 45 35 25 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 3 13 23. कोणतं उत्तर आहे? 45 35 25. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या पर्यायातच संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आता खालील आपल्याला चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून शोधायचे आहे. इकडे दिलेला आहे वाहन प्रकार आणि त्या समोर प्रवासी संख्या दिलेल्या आहेत. पहिलं आहे रिक्षा, दुसरी आहे मोटार कार, तिसरी आहे विमान आणि चौथं वाहन आहे सायकल. आपल्याला प्रश्न आहे हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे? 8. हवेतून म्हणजेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 8 आहे. अगदी बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 34वा. 8 चौकोन वजा चौकोन त्रिकोण आणि आपल्याला खाली दिलेला आहे त्रिकोण आणि 6. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? चौकोन व त्रिकोणच्या जागी आपल्याला कोणते अनुक्रमे अंक येतील हे विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे 1 7, दुसरा ऑप्शन आहे 7 1, तिसरा ऑप्शन आहे 9 3 आणि चौथा ऑप्शन आहे 7 0. काय असेल ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2. चौकोन आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे जर 7 व 1 अंक घेतले तर आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. बघा 87 आणि 71 हे घेतलं तर आपल्याला 16 हे उत्तर मिळत आहे. पुढचा प्रश्न आहे 35वा. खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. चुकीचं विधान शोधायचे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 आहे लिटर हे धारकता मोजण्याचे एकक आहे, किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे एकक आहे, 3 मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे आणि 4 किलोमीटर हे
अंतर मोजण्याचे एकक आहे. कोणतं चुकीचं विधान वाटतंय तुला? मिलीमीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 36वा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण टिंब बाजू असतात. किती बाजू असतात आयताला? किती बाजू असतात आयताला? 4. ऑप्शन क्रमांक 1 आहे 8, ऑप्शन क्रमांक 2 आहे 4, ऑप्शन क्रमांक 3 6 आणि 4 2. आयताला एकूण 4 बाजू असतात. प्रश्न 37. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. कोणती जोडी योग्य आहे ते शोधायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 5 7 35, ऑप्शन क्रमांक 2 3 गुणिले 4 बरोबर 34, ऑप्शन क्रमांक 3 2 गुणिले 9 बरोबर 16, ऑप्शन क्रमांक 4 आहे 6 गुणिले 6 बरोबर 42. कोणतं ऑप्शन योग्य जोडी आहे? 5 गुणिले 7 बरोबर 35. अगदी बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 38. खालील पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय ओळखा. 1 मध्ये चित्र आहे शंकू, 2 मध्ये आहे आयताकृती आकृती, 3 मध्ये आईस्क्रीमचं चित्र आहे आणि 4 मध्ये वर्तुळ आकाराचा एक बॉल आहे. कोणतं उत्तर आहे? बॉल. अगदी बरोबर. प्रश्न 39. सोबतच्या घड्याळात बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील? घड्याळ दिलेलं आहे 1:45 वाजलेलं आहे घड्याळात, तर 2 वाजायला म्हणजे किती मिनिटांनी 2 वाजतील? ऑप्शन क्रमांक 1 आहे 45, ऑप्शन क्रमांक 2 आहे 30, ऑप्शन क्रमांक 3 आहे 15 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 10. 15. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे 15. प्रश्न 40. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5 आडव्या रेषा आहेत? कोणत्या पर्यायात दिसतात? ऑप्शन क्रमांक 1 2 3 4 आडव्या 5 रेषा. 4. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा विभाग सुरू होत आहे इंग्रजीचा. यामध्ये 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारलेले आहेत. 41वा प्रश्न सुरू करतोय आपण. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे? व्हॉट अ सरप्राईज. ऑप्शन्स आहेत फुल स्टॉप, 2 एक्सक्लेमेशन मार्क, 3 क्वेश्चन मार्क, 4 कॉमा. एक्सक्लेमेशन मार्क. क्वेश्चन नंबर 42. तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी 6 वाजता भेटलात तर तुम्ही कोणते अभिवादन कराल? ऑप्शन नंबर 1 आहे गुड इव्हिनिंग, ऑप्शन नंबर 2 गुड मॉर्निंग, ऑप्शन नंबर 3 गुड आफ्टरनून, ऑप्शन नंबर 4 गुड नाईट. कोणता मेसेज करणार आपण सकाळी 6 वाजता भेटल्यावर? गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. 43 नंबर क्वेश्चन. सोबतच्या अवयवाचे नाव पर्यायातून शोधा. अगदी सोपा प्रश्न आहे. लेग्स, फेसेस, नीज, हँड्स. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 44. डॉग या प्राण्याचा आवाज कोणता? 1 ऑप्शन बार्क्स, 2 म्यूज, 3 रोअर्स, 4 क्रॅक्स. बार्क्स. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. 45. खालील शब्दांपैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? 1 नंबर हॉट, 2 टॉप, 3 डॉट, 4 नॉट. ऑप्शन टॉप. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. 46 क्वेश्चन. सोबतच्या पक्षाचे नाव पर्यायातून ओळखा. 1 नंबर ऑप्शन क्रेन, 2 इज स्पॅरो, 3 इज क्रो and 4th इज पिजन. Crow. Very good. This picture is belongs to crow. Option number 3 is correct answer. Next question is 47. खालील दिलेल्या कोड्याचे योग्य उत्तर शोधा. तू वाचतेस कोडे? हो. I have a trunk and 2 big ears. Who am I? Elephant. Very good. Elephant. Who has a trunk and 2 big ears. Option number 2 is correct. Next question. मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात? ऑप्शन नंबर 1 30, ऑप्शन नंबर 2 31, ऑप्शन नंबर 3 28, ऑप्शन नंबर 4 29. 31.
व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज स्पॅरो. या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे? नंबर 1 ARR, नंबर 2 O, नंबर 3 रो and नंबर 4 औ. रो. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. 50 नंबर क्वेश्चन. खालील पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. 1 ऑप्शन ग्रीन, सेकंड इज ब्लू, थर्ड इज ऍपल and फोर्थ इज रेड. Apple is the name of fruit and others are name of colors. नेक्स्ट विभाग सुरू होतोय आपला बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न असणार आहेत 25 आणि गुण असणार आहेत 50. करायचं सुरू? हो. प्रश्न क्रमांक 51 व 52 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 51 1 लांडगा, 2 कोल्हा, 3 अस्वल, 4 घोडा. घोडा, कारण घोडा हा पाळीव प्राणी आहे, बाकीचे इतर सर्व जंगली प्राणी आहेत. 52 1 आहे 20, 2 आहे 10, 3 आहे 35 आणि 4 असणार आहे 27. 27 कारण हे सर्व 5च्या पटीतले अंक आहेत. प्रश्न क्रमांक 53 समीर, भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशान, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात आणि भूपेन, विनोद व जिशान सापशिडी खेळतात. तर तीनही खेळ खेळणारा कोण? भूपेन. व्हेरी गुड, कारण भूपेन हा सर्वच खेळ खेळताना दिसत आहे, त्यामुळं भूपेन हे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 54 एक रिबीन 9 ठिकाणी कापल्यावर एकूण किती तुकडे मिळतील? ऑप्शन आहेत 8 9 10 11. 10 ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 व 56 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. 55 3, 12, 15. ऑप्शन्स आहेत 21, 2 नंबरचा ऑप्शन आहे 16, 3 नंबर 20 आणि 4 नंबर 29. 21 कारण ह्या सर्व संख्या 3च्या पाढ्यात येतात. पुढचा प्रश्न आहे 56 वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन आणि यांचे बरोबर मधोमध 2 भाग म्हणजे सममिती दाखवलेली आहे. तर पुढचं कोणतं असणार आहे? सांग बरं. फक्त अ आणि अजून कोणतं? ड योग्य. फक्त ड आणि अयोग्य कारण यांचे पण 2 समान भाग झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे मुलांच्या आवडतीचा प्रश्न असतो हा. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले तर तुमची कोणती कृती योग्य राहील? 1 पाकिटातील पैशाचा खाऊ घेऊन मित्रांना वाटेल. नंबर 2 पाकिटातील पैसे काढून घेऊन पाकिट फेकून देईल. नंबर 3 पैशाचे पाकिट गुपचूप लपवून दप्तरमध्ये ठेवील आणि नंबर 4 आहे पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा करील. पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा करेल. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 58 दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत ए आणि एफ या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? ऑप्शन्स आहेत टी आणि वाय, नंबर 2 एच आणि एस, नंबर 3 के आणि टी आणि नंबर 4 बी आणि ई. के आणि टी. व्हेरी गुड कारण ए आणि एफ मध्ये 4 अक्षरे आहेत तर के आणि टी यामध्ये 4च्या दुप्पट म्हणजेच 8 अक्षरे येणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 59 खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. बघा पहिल्या ह्याच्यात त्रिकोण दिलेला आहे आणि त्यामध्ये 2 रेषा आहेत. दुसऱ्या ह्याच्यात चौकोन आहे त्यामध्ये 3 रेषा आहेत. त्यानंतर पंचकोन काढून 4 रेषा दिलेल्या आहेत. तर कोणता ऑप्शन योग्य असेल तुला असं वाटतंय? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर कारण ते रेषांची संख्याही वाढवत गेलेले आहेत आणि बाजूंची आकृतीमध्ये बाजूंची संख्याही वाढवताना दिसत आहे. म्हणजेच षटकोन आणि षटकोनात 5 रेषा हे ऑप्शन बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल हे विचारलेलं आहे. कोणतं ऑप्शन असेल पाण्यातील प्रतिबिंबचं? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे 61 व 62 साठी सूचना आहे.
खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. पहा बरं, 61 मध्ये एक पंचकोन दिलेला आहे, त्याचा संबंध दुसऱ्या आकृतीशी त्याची दिशा बदललेली आहे. तसंच त्रिको आणि तो रंगवलेला आहे एक भाग. तसंच काय येईल मग 61 चा उत्तर? 2. ऑप्शन क्रमांक 2. अगदी बरोबर. त्रिकोणाची पण दिशा बदलली आणि एक भाग रंगवलेला आहे. 62. 15 ऑगस्टचा संबंध स्वातंत्र्य दिनाशी, तर 26 जानेवारीचा संबंध कशाशी येईल? प्रजासत्ताक दिन. व्हेरी गुड. आत्ताच आपण आपला 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. अगदी बरोबर. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 63. खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न आकृती दिलेली आहे, त्याचे उत्तर आकृती तंतोतंत शोधणारी कोणती असेल बाळा? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन क्रमांक 3. कारण वर्तुळ रंगवलेले आणि न रंगवलेले आणि W हा आकार ऑप्शन क्रमांक 3 मध्ये अगदी बरोबर दिलेला आहे. 64वा प्रश्न आहे, खालीलपैकी उपदिशा कोणती? अ ईशान्य, ब पूर्व, क आग्नेय. त्यामध्ये फक्त अ आणि क योग्य, फक्त ब योग्य, फक्त क योग्य, फक्त ब आणि क योग्य. फक्त अ आणि क योग्य. व्हेरी गुड. ईशान्य आणि आग्नेय ह्या उपदिशा आहेत, तर पूर्व ही मुख्य दिशा आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. एका सांकेतिक भाषेत समाधान हा शब्द 3, 4, 5, 6 असा लिहितात. मासा हा शब्द 4, 7 असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत सन हा शब्द कसा लिहाल? सन हा शब्द? 3, 6. 3 आणि 6. व्हेरी गुड. स साठी 3 आलेला आहे आणि न साठी 6. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 66. इथे एक संख्या मला दिलेली आहे. 3, 2, 4, 5, 1, 4, 3, 6, 2, 3, 5, 3, 2. वरील अंक मालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आलेल्या आहेत? पहा बरं, पहिली जोडी सलग 3 आणि 2 5 आलेली आहे. त्यानंतर अजून कोणाची बेरीज 5 येते? इथं दिसते. 5 नंतर 1 आणि 4 यांची पण बेरीज 5 आलेली. 2 जोड्या सापडल्या आपल्याला. त्यानंतर 2 आणि 3 ही तिसरी जोडी सापडली आणि शेवटची पण एक जोडी, म्हणजेच 4 जोड्या अशा आहेत ज्यांची बेरीज 5 आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. 4. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 67वा. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह ओळखा. कोणतं चिन्ह आलंय बरं? पहा, 4 वर्तुळ 1 स्टार दिलेला आहे. मग 3 वर्तुळ 2 स्टार. मग काय होईल? 3 वर्तुळाचे 2 वर्तुळ आणि 3 स्टार, म्हणजेच वर्तुळ आणि स्टार. ऑप्शन क्रमांक 1. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे 68वा. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा कशी दिसेल? सांग बरं, कोणतं उत्तर येईल? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. अच्छा, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 ही आरशातील प्रतिमा दिसेल. फक्त जे वर्तुळ उजव्या साईडला आहे ते डाव्या साईडला दिसेल, न रंगवलेलं वर्तुळ, आणि रंगवलेलं वर्तुळ जे डाव्या साईडला आहे ते उजव्या साईडला दिसेल आणि ए आहे तसाच दिसणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. 90, 70, 50, क्वेश्चन मार्क आणि 10. कोणतं येईल बाळा? 30. अगदी बरोबर. 20 चा फरक होत गेलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 70. घोड्याला सिंह म्हटले, सिंहाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला बैल म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, तर गुहेत राहणारा प्राणी कोणता? कुत्रा. व्हेरी गुड. कारण सिंहाला कुत्रा म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 71. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, 4. आपण उभं जाऊया. 4, 2, 2, 21, 3, 7 आणि 4 क्वेश्चन मार्क 5 आणि 4. काय येईल इथे? काय संबंध दिसतोय तुम्हाला? 20.
20 येईल, पण काय येईल? कारण खालच्या दोन संख्यांचा गुणाकार वरची संख्या आलेली आहे, म्हणजे 2 गुणिले 2 4, 7 गुणिले 3 21. मग 5 आणि 4 चा गुणाकार केल्यावर आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 20 हे उत्तर मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 72. एका सांकेतिक भाषेत अंक खालील प्रमाणे चिन्हांनी दर्शवितात. यावरून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधा. वरील सांकेतिक भाषेत 94 - 40 या वजाबाकीचे उत्तर कसे लिहाल? 94 - 40 किती येणार? 94 मधून जर का 40 गेले तर 54. मग 5 साठी कोणतं चिन्ह घेणार तू? पंचकोन. आणि 4 साठी चौकोन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. व्हेरी गुड. 73वा प्रश्न आहे. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त चौकोनात असणारे अक्षर कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे आ, ऑप्शन क्रमांक 2 आहे उ, ऑप्शन क्रमांक 3 आहे अ आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे ई. सांगा बरं, कोणतं दिसतंय तुला चौकोनात अक्षर? अ. ऑप्शन क्रमांक 3 फक्त चौकोनात असणारे अक्षर. 74वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? किती त्रिकोण आहेत? मोजलेस का तू? पहा बरं, इथं वरती जो मोठा त्रिकोण दिलेला आहे ना त्याच्यात 3 आहे, पुन्हा खाली पण 3 आहेत. हे 3 आणि हे 3 6 झाले. हा एक मोठा 7 झाला. अजून कोणता त्रिकोण दिसतोय का? 7 त्रिकोण दिसत आहेत सोबतच्या आकृतीत. यापेक्षा वेगळे अजून त्रिकोण दिसतायत का? नाही. म्हणजेच या आकृतीत 3 त्रिकोण दिलेले